बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र TAT पेपर 1 TAT पेपर 2 संदर्भात एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत. 10 नोव्हेंबर रोजी आपला पेपर 1 आणि पेपर 2 दोघी पेपर एकच दिवशी आहे. 2 महिने अजून बाकी आहे परीक्षेला. तर आजपासून जर आपण अभ्यास केला, आजपासून जर आपण सराव केला तर आपल्याला नक्की 100पेक्षा जास्त मार्क TATच्या परीक्षेत भेटेल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला योग्य व्हिडिओ नोटिफिकेशन मिळणार. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. येथे प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. खालीलपैकी अध्ययनाचे कोणते वैशिष्ट्य नाही. 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब. सर्व बालकाचे अध्ययन एकसारखे असते. हे चुकीचे उत्तर आहे, म्हणजेच आपलं हे ते योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 येथे दिलेला आहे. खालीलपैकी अध्ययनाचे कोणते वैशिष्ट्य नाही. येथे आपल्याला अध्ययनाचे कोणते वैशिष्ट्य नाही ते ओळखायचं आहे आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ड म्हणजेच 4. अध्ययन ही क्षणिक बदल स्वरूपाची प्रक्रिया आहे. कारण हे चुकीचे उत्तर आहे. बाकीचे 3 उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 येथे आपल्याला विचारलेला आहे की खालीलपैकी अध्ययनाचे कोणते वैशिष्ट्य आहे. तर अध्ययनाचे वैशिष्ट्य अध्ययन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन ही उद्दिष्टान्वेषी प्रक्रिया आहे. अध्ययन प्रक्रिया ही अनेक व्यक्तिवर्तन बदलाशी निगडित असते, म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक ड. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 येथे दिलेला आहे की खालीलपैकी अध्ययनाचा कोणता अर्थ नाही. येथे आपल्याला अध्ययनाचा कोणता अर्थ नाही हे ओळखायचं आहे. 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे. अध्ययन म्हणजे व्यक्तिवर्तनातील बदल, अध्ययन म्हणजे मानवी शरीरातील होणारे बदल, अध्ययन म्हणजे प्रतीक्षित क्रियामुळे होणारे बदल किंवा अध्ययन म्हणजे विकसनशील बदल. तर इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. हे बघा, आपलं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब, म्हणजे फक्त 2 आणि 3 हे जे आहे ते आपले योग्य आहे. इथे आपल्याला अध्ययन म्हणजे मानवी शरीरात होणारे बदल किंवा अध्ययन म्हणजे प्रतीक्षित क्रियामुळे होणारे बदल हे जे आपलं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 इथे दिलेला आहे. अध्ययन उपपत्तीवर प्राचीन काळात कोणत्या मानसशास्त्राचा प्रभाव होता. हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे की पूर्वीच्या काळात कोणत्या मानसशास्त्राचा प्रभाव होता आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे मन शक्तिवाद, म्हणजेच पर्याय क्रमांक क आपलं जे आहे ते योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन संदर्भात मनशक्तिवादी मानसशास्त्राच्या चुकीच्या धारणा 19व्या शतकात कोणी लक्षात आणून दिल्या. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे अ. थॉर्नडाईक व वुडवर्थ यांनी हे लक्षात आणून दिले. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. बालक हे निसर्गत कोऱ्या पाटीसारखे आहे, त्यामुळे त्याचे अध्ययन हे त्याच्या आविष्कारातून व्हायला हवे असे विचार कोणी मांडले. म्हणजेच एक व्याख्या आहे. ही व्याख्या कोणी लिहिली किंवा कोणी मांडली. तर योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक अ, म्हणजेच रुसो. प्रश्न क्रमांक 8. अध्ययनाच्या नैसर्गिक प्रकटीकरण सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला. हे बघा, नैसर्गिक प्रकटीकरण सिद्धांत कोणी मांडला हे आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक अ. रुसो व फ्रोबेल यांनी नैसर्गिक प्रकटीकरण सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे. BSR हे अध्ययन सूत्र कोणत्या मानसशास्त्रीय संप्रदायाशी निगडित आहे. BSR आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब, म्हणजे वर्तनवाद. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 10. अध्ययन प्रक्रियेचा शास्त्रीय अभ्यास प्रथमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाकडे जाते. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर आहे ते आहे थॉर्नडाईक, म्हणजेच पर्याय क्रमांक ओ. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे. 1898 मध्ये ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात अध्ययनविषयक उपपत्ती कोणी मांडली. ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात अध्ययनविषयक उपपत्ती कोणी मांडली आणि योग्य जे उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. थॉर्नडाईक यांनी 1898 मध्ये ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात अध्ययनविषयक उपपत्ती मांडली. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. थॉर्नडाईकची अध्ययन उपपत्ती कोणत्या घटकावर आधारित आहे. चेतक प्रसाद
प्रतिसाद, चेतक प्रतिसाद संबंध, वरील सर्व. म्हणजेच योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 12चा वरील सर्व. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 13. थॉर्नडाईकने अध्ययनविषयक कोणती उपपत्ती मांडली? प्रयत्न प्रमाद उपपद्धती, साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान उपपत्ती. योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ओ. प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही थॉर्नडाईकची उपपत्ती आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न इथे दिलेला आहे. एडवर्ड थॉर्नडाईकची अध्ययन उपपत्ती डॅशवर आधारित आहे. योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 14चा बो. सहचार्यवाद. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 इथे विचारलेला आहे. थॉर्नडाईकने प्राण्यावर प्रयोग केला म्हणजे कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे अ. मांजर. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. थॉर्नडाईकने अध्ययनविषयक कोणते नियम सांगितले? तयारीचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम. म्हणजेच योग्य उत्तर आहे वरील सर्व. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 17. थॉर्नडाईकने सांगितलेला तयारीचा नियम विद्यार्थीविषयक कोणत्या बाबी विचारात घेण्यास सांगते? विद्यार्थ्यांची शारीरिक स्थिती, विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती, विद्यार्थ्याला उपलब्ध अध्ययन वातावरण किंवा वरील सर्व. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक ओ. विद्यार्थ्यांची शारीरिक स्थिती हे जे आपला योग्य उत्तर आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 18. अध्ययनविषयक प्रयत्न प्रमाद पद्धती ही कोणत्या बाबीचे प्रतिपादन करते? विद्यार्थ्यांनो चुका करत राहा, विद्यार्थ्यांनो चुका अजिबात करू नका, विद्यार्थ्यांनो बौद्धिक आकलनाने अचूक कृती करा किंवा विद्यार्थ्यांनो चुका करा पण पुढच्या वेळी त्या सुधारून अध्ययन करा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. म्हणजे विद्यार्थ्यांनो चुका करा पण पुढच्या वेळी त्या सुधारून अध्ययन करा. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 येथे विचारलेला आहे की बालक हे प्रयत्न प्रमाद पद्धतीने शिकत आहे हे कोणत्या वर्तनातून कळते? योग्य जे उत्तर आहे बालकाच्या सुरुवातीला अध्ययनात खूप चुका होतात. बरोबर आहे. बालक अनावश्यक हालचाली अधिक करते हे पण बरोबर आहे. बालक पूर्वीच्या चुका काही कालावधीने टाळण्यास शिकते हे पण बरोबर आहे. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 20. येथे 20वा प्रश्न विचारलेला आहे की शिक्षकांची कोणती अध्यापन कृती थॉर्नडाईकच्या तयारीच्या नियमाला अनुसरण नाही? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. पहिला दिलेला आहे की विद्यार्थ्यांनो आपण काल काय शिकलो होतो ते सांगा. दुसरा, विद्यार्थ्यांनो मी जी तुम्हाला माहिती सांगतो ती शांतपणे ऐका किंवा विद्यार्थ्याला पाठ्यघटकाशी संबंधित चित्र दाखविणे. आणि शेवटचे जे आहे ते आहे विद्यार्थ्याला पाठ्यविषयी संबंधित प्रश्न विचारणे, पाठ्यपुस्तकविषयी संबंधित प्रश्न विचारणे. आणि योग्य जो पर्याय आहे ते आहे पर्याय क्रमांक ब. विद्यार्थ्यांनो मी जी तुम्हाला सांगितलो ती शांतपणे ऐका. अशा प्रकारे आज आपण एकूण 20 प्रश्न पाहिले आहोत. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. पुढच्या 2 महिने आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्लिश, CDP हे प्रत्येक सब्जेक्टचे जे आपल्याला व्हिडिओ अशाच प्रकारे पाहायला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.